सगळं पब्लिक स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज फ्रायडे म्हणजे नॉनव्हेजचा वार स्पेशली. सो आज काय स्पेशल घरी काय आणलंय? आज काय एवढं काही भेटलं नाही पण बांगडा आणलेला आहे. बांगडा. ओके. तर मी तुम्हाला आज बांगड्याचं पिकलं दाखवते. म्हणजे काल ते चटणी थोडं म्हणजे राईस बरोबर खायला, भाकरी बरोबर वगैरे खाऊ शकतो. मग ठीक आहे, बघूया ते कसं फुल ऑथेंटिक कोकणी मालवणी टाईपचं. मालवणी टाईप पूर्ण डिटेल मध्ये आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवू. येस, तुम्ही बघा व्हिडिओ पूर्ण. ठीक आहे, चला बघूया. तर आता ह्याच्यासाठी काय लागणार माहितीये, ही बेडगी मिरची आहे. बेडगी मिरची. येस, बेडगी मिरची किती आहेत माहितीये? 7-8 बेडगी मिरची टाकले, 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा बडीशेप. ओके. हे लक्षात ठेवा. 7-8 लाल ही बेडगी मिरची, त्याच्यानंतर आपली धणे 1 चमचा आणि अर्धा चमचा बडीशेप. हे भिजत ठेवले 15 मिनिटं. ठीक आहे. हे 15 मिनिटं का ठेवलं माहितीये? कारण ह्याचा कलर चांगला येतो जेव्हा आपण बनवणार तेव्हा. त्याच्यानंतर ही अर्धी वाटी ओलं खोबरे, अर्धी वाटी. अर्धा टोमॅटो घेतलाय. अर्धा टोमॅटो आहे? येस. अर्धापेक्षा कमी वाटतं. छोटा टोमॅटो होता. ठीक आहे, तो अर्धा घेतलाय. हे 5 पाकळ्या लसूण घेतल्या. ओके. अर्धा कांदा घेतलाय आणि 7-8 कढीपत्त्याची पानं. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर, पण टेस्ट चांगली येते ह्याने. ठीक आहे. आता मी ना तुम्हाला हे सगळं मिक्सरला लावून दाखवते. आता हे बघा, हे खोबरं टाकते. त्याच्यानंतर हा टोमॅटो, लसूणच्या पाकळ्या आणि कांदा. आणि ना तुम्हाला हे दाखवते, याचे ना आता डेट काढायला लागणार आपल्याला. हे मी असेच भिजत घातलेले आहे. ओके. मग आता ह्याचे ना डेट काढते मी डेट काढून घेते, तुम्हाला दाखवते. आता ना मी मिरचींचे डेट काढून घेतलेले आहे. तर आता हे आपण सगळं, हे बघा, सगळं आपण ह्याच्यात टाकायचं. मिक्सरला लावतो पण. मिक्सरला लावायचं आहे ना, तर हे सगळं ह्याच्यात टाकावं लागतं. बघ, हे बघा. हे बघा, किती हळद आहे? चिमुटभर हळद. मग अशी मी दाखवायला विसरली हळद, तर हळद टाकायची. ठीक आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये मी काय काय टाकलं तुम्हाला कळलं ना? हो. मग आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया आणि आपण पेस्ट, एकदम फाईन पेस्ट, एकदम बारीक पाहिजे, एकदम बारीक पेस्ट करायची. आता हे बघा, मी एवढं पाणी टाकते. 1 कप पाणी आहे ना? 1 कप नाहीये. म्हणजे कसं माहिती, आता समजा आता तुम्ही जेवढं घ्याल ना प्रमाण, त्याप्रमाणे पाणी घालायचंय. तर मिक्सरला एकदम असं बोलतो ना आपण, थपथपीत पेस्ट. डिपेंड्स. ठीक आहे. बघा, ही आता ही आपली फाईन एकदम पेस्ट झाली आहे. हे कितीतरी मिनिटं आपण लावलो? आता आपण बघायचं अंदाजे किती लागतं काय ते बघायचं. ठीक आहे. आता तयार झाली. आणि हे मटण पण आपण 7-8 दिवस वापरू शकतो का? नाही, हे ओलं खोबरं आहे ना ऍक्च्युली, आणि ह्याला आपण भाजलं नाहीये. हे कच्चं वाटण आहे. तर कच्चं वाटप कधी पण नाही राहू शकत, त्याला स्मेल येणार. इमिजिएटली आपल्याला जेव्हा करायचं असेल ना, तेव्हा आपण लगेच करू शकतो. त्याला आपण आहे ना ह्या टोपात काढून घेऊया. याच्यामध्ये मी काही फोडणी वगैरे काही नाही देणार आहे. जसं आपण गावी कसं करतात, चला केलं पटापट टाकलं, त्याच्यामध्ये फोडणी वगैरे काहीच देणार नाही मी. त्याला तुम्ही देऊ शकता, कोण कोण लसूणची फोडणी देतात, कोण कोण कांद्याची फोडणी देतात, पण मी नाही देत. आम्ही असं डायरेक्ट जसं आहे तसं असंच नॉर्मल दाखवतो. ठीक आहे. आता हे बघा, ह्याच्यामध्ये मी सगळी पेस्ट टाकायची. आता मी पूर्ण सगळं हे करून, आणि ह्याला पाणी टाकायचं. हे एकदम खोबरं नाही ठेवायचं, थोडंसं, कारण ते शिजणार ना, त्याच्यामध्ये आपण फिश टाकणार, मग तो शिजणार. ठीक आहे. हे बघा. ठीक आहे. आणि तरी बघायचं आपण जरा पातळ. हे बघा, पातळ करायचं थोडं, कारण ती मच्छी शिजायला पाहिजे ना, म्हणून याच्यात थोडं आता पाणी लागणार आहे. हे आपण आता अजून एक पेला असं पाणी घेतलेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट 2 पेले पाणी टाकले. आणि अजून बघायचं, जर आपल्याला लागला ना, हे बघा असं झालंय. ठीक आहे. त्याला मी गॅसवर ठेवते. ठीक आहे.
गॅस कसं मीडियम? आता नॉर्मल मीडियम ठेवा आणि ह्याला ना उकळी यायला द्यायची. उकळी यायला द्यायची. मीडियम मध्ये फास्ट केला तरी चालेल जरा, आणि उकळी यायला द्यायची याला. ठीक आहे. हे बघा ह्याच्यात आहे ना, मला वाटतं अजून आपण 1 कप पाणी टाकूया, कारण आपल्याला फिश शिजणार नाही नाहीतर, आणि नंतर मग ते आटणार पाणी, तर ह्याच्यामध्ये अजून टाकावं लागणार. आणि एक आहे ह्याच्यामध्ये आता मेन टाकायचं आपल्याला कोकम आणि मीठ. आता हे बघा, हे किती कोकम आहे? हे आता आहेत 7-8 आहेत. थोडा आंबट पाहिजे कारण मच्छी आहे, त्यामुळे त्याला आमटण पाहिजेच. हे टाकले आणि आपण पाणी अजून टाकणार आहोत. हा, मी थोडं टाकणार आहे कारण की थोडं पातळ पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये हे बघा मीठ टाकते, पण मीठ थोडं कमी टाकते कारण मी बांगड्यांना ऑलरेडी लावून ठेवलेलं आहे मीठ. हा, आणि मच्छी म्हटलं तर थोडं खार असतंच, वाटलंच तर आपण नंतर कमी जास्त झालं तर घालू शकतो. हे बघा मीठ टाकते मी. ठीक आहे, हे बघा मी पाणी टाकते. म्हणजे हे ऑलमोस्ट 3 पेले पाणी टाकलेलं आहे. 3 पेले पाणी टाकले बघा. आता तुमचं डिपेंड आहे, तुम्हाला कळेल आता ना आपण करताना आपल्याला कळेल, कारण मच्छी पण शिजायला लागते ना. आता ह्याच्यामध्ये आहे ना मी कढीपत्ता टाकते. कढीपत्ता हा, आताच टाकणार आहे मी, म्हणजे त्याचा फ्लेवर आहे ना पूर्ण तो त्याच्यात येईल. ठीक आहे, हे किती कढीपत्ते आहेत? 7-8 पाणी असेल तरी चालतं, नसेल तरी चालतं, पण स्मेल छान येतो. आणि ह्याला काय वरती झाकण बिकन मारून? नाही, मच्छीला कधी पण झाकण नाही मारायचं, म्हणजे अशी जर आपण असं करत असू तर. आणि फ्रायला ह्या 2 आहे ना मच्छीला आपण झाकण नाही मारत. 2-4 मिनिटात त्याला उकळी आली आहे, दिसतं? हो, आली. बरोबर. हे मीडियम गॅस केलेलं आहे आपण अगोदर. मीडियम ठेवलाय, फास्ट करून पण पटकन आपण उकळी आणू शकतो, पण ह्याला मी मीडियम ठेवलाय. आता ह्याच्यामध्ये आपण टाकायचे बांगडे. येस. ठीक आहे. बरं, ह्याचं काय प्रमाण आहे का? बांगडे जास्त असली तर आपल्याला खोबरंही वाढवायला लागणार? आता डिपेंड ना, आपल्याला आता किती जण आहेत खायला. आता आम्ही कशी 2-3 जण खाणार, तर त्यामुळे मी त्याप्रमाणे अर्धी वाटी घेतली. तुम्ही 1 घेऊ शकता, मग त्याप्रमाणे मिरचीची क्वांटिटी वाढवा किंवा इतर पण सगळं वाढवायचं. ठीक आहे. आता हे बघा, मी ना 2 बांगडे घेतले. या बांगड्यांना काय पाहिजे, मीठ लावून ठेवलंय का? हा, मी काय केलं, आधी आणल्या ना मीठ लावलं त्याला. मीठ लावून ठेवायचं आणि नंतर वॉश करायचं. ओके, ठीक आहे. म्हणजे कसं माहिती, आधी जर तुम्ही लावलात ना बांगड्यांना मीठ, तर ते नरम पडत नाही. आणल्या कधी फिश कसा नरम असतो ना, थोडा कटिंग वगैरे करून घेतो, मग पटकन मीठ लावायचं, मग त्याच्यामध्ये कडक पण नाही. अच्छा, हे एक नवीन म्हणजे टिप म्हणू शकता तुम्ही, की कधी कुठची मच्छी आणल्या पहिला मीठ लावून ठेवायचं. आता मी हे टाकते आता ना. ठीक आहे. बस. हा, चल. आणि आता मी काय करणार, आता मी ना ह्याचा गॅस कमी करून ठेवणार. ओके. आणि 5 मिनिटं शिजवणार. ठीक आहे, चालेल. हे बघा, आता ह्याला झालेलं आहे 10 मिनिटं वगैरे शिजून झालेलं आहे. आणि ह्याला ना जास्त मच्छीला हलवायचं नाही, म्हणजे तुटतात. हे बघा, शिजलेली आहे. आणि हे बघा सुक्क झाले, म्हणून त्याला तिखलं म्हणतात. थोडं थपथपीत असतं ना तसं. हे बघा, तर हे आता ऑलमोस्ट डन झालं. आता हे झालं, गॅस काढू शकतो. आताच काढू शकतो. ठीक आहे. आता ही झालेलं आहे मच्छीचं तिकलं, बांगड्याचं तिकलं हे झालेलं आहे. बघितलं असेल तर एकदम इझी पण आहे, काय जास्त काय खटाटोप नाहीये, आणि हेल्दी पण आहे. कसलेही याच्यामध्ये ऑइल वगैरे काही नाहीये. भाताबरोबर, भाकरी बरोबर, चपाती कशा बरोबर खाऊ शकता. भाताबरोबर तर एकदम मस्त लागणार हे. आणि ते हे उरलं दुसऱ्या दिवशी अजून छान लागतं अजून. हा, पहिल्या जमान्यात लोक करायची ना, चुलीवर ठेवायचे, मग ते सुकवायचे, एकदम सुक्क खायचे. एक नॉनव्हेज ही जी आयटम आहे ना, हे दुसऱ्या दिवशीच चांगलं लागतं. जसं चिकन म्हणा, मटन म्हणा, ते दुसऱ्या दिवशी छान लागतं. तर तुम्ही घरी करा, हे फक्त बघू नका. आणि असंच जे आम्ही दाखवलं तसंच बनवा, ती मालवणी टेस्टी. ओके, ठीक आहे. मग भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. काय स्पेशल अजून काय? हो, चालेल. ठीक आहे. बाय. ठीक आहे, बाय. चला.